हाय. मागे आपण लव्ह बॉम्बिंग आणि नातेसंबंध अशा वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोललो आणि त्याच्यानंतर एका व्हिडिओमध्ये आपण असं पण बोललो होतो की यातनं बाहेर कसं पडायचं आहे. पण आत्ता अलीकडे ज्या पद्धतीची नाती तुटत आहेत, मग ते लग्नातलं असो, प्रेमाचं असो, कुठल्याही पद्धतीचं नातं असो, आणि ह्याच्यामध्ये होणारा जो त्रास आहे तो त्रास हा कुठेतरी प्रत्येक त्या व्यक्तीला असं वाटतं की तो खूप भयंकर आहे आणि मी तो सहनच करू शकत नाही आणि त्या व्यक्तीला सतत मिस करणं असतं. तर ह्याच्यामध्ये जर आपण शोधू शकलो की नक्की तुम्ही काय मिस करताय, तर त्यातनं बाहेर पडायला मदत होणार आहे. ऑफकोर्स मॅजिकल नाहीत या गोष्टी की बटन दाबलं आणि सगळ्या गोष्टी झाल्या. कुठल्या कारणाने रिलेशन तुटलंय, थांबलंय, हा विषय आपला आत्ता अजिबात नाही आहे. पण कुठलंही नातं थांबल्यानंतर, मग ते तुम्ही ठरवून थांबवलं असेल किंवा कुठल्याही कारणाने ते थांबलं असेल, आणि जेव्हा तुम्ही मिस करता तेव्हा क्वेश्चन नेमका हा असतो की माझ्यात कुठे कमी होतं का, मी कुठे चुकली आहे का, असं काय झालं आहे की अचानक ह्या गोष्टी आता नकोशा वाटायला लागल्यात. तर इथे स्वतःला दोष दिला जातो किंवा समोरच्याला दोष दिला जातो. हाही मुद्दा आत्ता नाही आहे की दोष कोणाला द्यायला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही यातनं बाहेर पडत असता, इमोशनली बाहेर पडत असता, त्यावेळेला जेव्हा तुम्हाला एकटेपणा वाटतो, इमोशनली खूप त्रास होत असतो आणि तुम्ही काही गोष्टींच्या वेळेला तुम्हाला आठवणी ट्रिगर होतात, जिथे तुम्ही एकत्र वेळ घालवला आहे, ज्या पद्धतीने घालवला आहे, मग ते कुठे रेस्टॉरंटला जाणं असेल, फिरणं असेल, बघणं असेल, तिथे सगळ्या गोष्टी रिलेट होतात. त्यावेळेला मेक शुअर करा की तुम्ही त्या व्यक्तीला मिस करताय का तुम्ही त्या वेळेला मिस करताय. मला खात्री आहे की त्या व्यक्तीपेक्षा कदाचित तो वेळ जो काही गेला, ज्या पद्धतीने गेला, तो खूप छान होता आणि आता तसा तो वेळ जात नाही आहे, ह्याचा त्रास कदाचित जास्ती होत असणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर प्लीज तुमचं कारण शोधा. विनाकारण त्या व्यक्तीच्या आठवणींनी त्या व्यक्तीला मोठं करू नकात. कारण त्या गोष्टी, त्या घटना ह्या पुन्हा कुणाबरोबर तरी होऊही शकतात. पण त्या व्यक्तीला जर तुम्ही मोठं करत असाल तर ह्यातनं बाहेर पडणार थोडं कठीण होतं. आणि त्या व्यक्तीला मोठं करणं म्हणजे काय की सतत त्या व्यक्तीची आठवण असते. जेव्हा की त्या व्यक्तीने त्रास दिला आहे तर त्या व्यक्तीची आठवण होतच नाही आहे तुम्हाला, फक्त त्या मोमेंटचा त्रास होतो आहे, जो मोमेंट तुम्ही एकत्र घालवला आहे. आणि त्या गोष्टी छान असतील तर त्या छान म्हणून म्हणा आणि पुढे चला. बहुतेक समजते मी तुम्हाला काय म्हणते ते. अगदी नाहीच समजलं तर प्लीज काउन्सिलिंगसाठी हेल्प घ्या. ठीक आहे, चलो टेक केअर, बाय.